नमस्कार मंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर आज आपण फार दिवसांनी रेसिपी बनवलेली आहे, तर झटपट बनणारी रेसिपी बनवूया म्हटलं। आणि पराठे तर आपण खूप प्रकारचे खातो, पण आज आपण मूग डाळीचा पराठा खाऊयात। त्यासाठी मूग डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर कुकरमध्ये घालायची, थोडं पाणी घालायचं, हळद मीठ घालायचं आणि चांगल्या शिट्ट्या 2-3 करून घ्यायच्या। त्यानंतर डाळ चांगली स्मॅश करून घ्यायची आणि त्यानंतर मग गव्हाचं पीठ घ्यायचं प्रमाणानुसार 1 वाटी किंवा 2 वाटी। त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि जिरं घालायचं अर्धा चमचा किंवा 1 चमचा, तुमच्या पिठावरती डिपेंड ते किती घालणार तुम्ही। त्यानंतर काळे तीळ घालायचे आणि क्रश करून घ्यायचा ओवा आणि तो सुद्धा घालायचा आणि चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं आणि त्यानंतर मग तेल घालायचं। चांगलं याला एकजीव करून घ्यायचा आणि डाळ घालून मळून घ्यायचं। त्यानंतर जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं, आरतून परतून चांगली भाजून घ्यायची आणि चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता। आवडलं की नक्की सबस्क्राईब करा।